हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल. तब्बल 12 मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात. मुंबईत जोगेश्वरीला एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार. 5 नराधमांना अटक. 5ही जणांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. स्वारगेट बस स्टँड अत्याचार प्रकरणातील नराधम गाडे पोलीस असण्याचं भासवून करायचा फसवणूक. आरोपी दत्ता गाडेचा पोलिसाच्या वेशातला फोटो समोर. फुटपाथवरच्या फेरीवाल्यांकडून वसुली करताना व्हिडिओ व्हायरल. धारावी पोलीस स्टेशनचे 4 कॉन्स्टेबल्स निलंबित. राज्य सरकारच्या मीडिया मॉनिटरिंग सेलच्या स्थापनेसाठी शासन निर्णय जारी. सरकार संबंधित सर्व माध्यमातल्या बातम्यांवर असणार सरकारची बारीक नजर. सोशल मीडिया पोस्टवरही असणार लक्ष. राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावरती. मुंबईमध्ये धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशी संवाद साधणार. सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग. रिक्त 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान. बिनविरोध निवडीची शक्यता. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. राज्यातल्या सर्व उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवीची चौकशी होणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. पासपोर्टसाठी आता जन्माचा दाखला अनिवार्य. परराष्ट्र खात्याचा नवा नियम. 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्म झालेल्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला बंधनकारक. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवरती 50 धावांनी मात. रविवारी भारतासोबत अंतिम सामना. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.